भाजीला काही नाही, भाजी आणायचा कंटाळा आलेला आहे, तरी पण आपण आपल्या घरामध्ये मस्तपैकी चमचमीत असं जेवण बनवू शकतो. आपली भारतीय खाद्य संस्कृती इतकी विशाल आहे आणि इतकी मस्त आहे ना, की आपण चण्याच्या पिठापासून पिठलं आणि दह्यापासून कढीसुद्धा बनवतो. मस्त चमचमीत असा पदार्थ होतो, एक मेजवानीच होते. कढी खिचडी म्हणाल तर त्याच्याबरोबर जर मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी पकोडा असेल तर A1 बेत होतो. नुसती कढी पकोडा असेल, चपाती असेल तरी मस्त. नुसती कढी प्यायला पण मस्त लागते आणि नुसते भजी खायला पण मस्त लागतात. भजी हे मस्त हलके फुलके आणि सुंदर व्हायला पाहिजे. आणि सुंदर भजी होण्यासाठी अगदी त्याचं साईन आहे की तेलामध्ये भज्याचं पीठ टाकल्या ते भजी जे पोहतात ना, त्याचा अर्थ आपले भजी हे अतिशय हलके फुलके झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, मस्त तेलामध्ये पोहतात आहे भजी. आणि हेच साईन आहे की भजी मस्त झालेली आहेत. तुम्ही पण करून बघा, कढी पकोडा एन्जॉय कराल.